So we have seen the different principles given by Mendel. आणि मेंडेलने एक टर्म सांगितली होती ती म्हणजे फॅक्टर. दिस फॅक्टर्स दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्समिशन ऑफ वेरियस कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. तर हे जे फॅक्टर्स आहेत त्यालाच आपण आता जीन्स म्हणून ओळखतो. आता आपल्याला पाहायचं आहे की रिझन फॉर मेंडेल्स सक्सेस. मेंडेलला यामध्ये जे पीवर त्यांनी एक्सपेरिमेंट केले होते, पी प्लांट, हे याचं वाईजली सिलेक्शन केलं होतं त्यांनी. पीमध्ये असणारे जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स होते तसे दुसऱ्या कुठल्याही प्लांटमध्ये मिळत नाही. याचं जे लाईफ सायकल आहे ती फार कमी आहे, 4 मंथचीच आहे. 4 महिन्यामध्येच हार्वेस्टिंग होऊन आपल्याला सीड्स मिळू शकतात. म्हणजे खूप साऱ्या जनरेशन्सचा अभ्यास होऊ शकतो. म्हणजे एका वर्षात 3 जनरेशनचा अभ्यास होऊ शकतो. अशा अनेक कारणांनी पी हे सिलेक्ट केलं होतं त्यांनी. आणि म्हणून आपल्याला आता पाहायचं आहे की व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड मेंडेल्स सक्सेस. त्यांना हा सक्सेस कसा मिळाला. कारण मेंडेलच्या नंतरचं जे वर्क आहे त्याच्यामध्ये मेंडेलचे जे लॉज आहेत त्याला धक्का देणारे काही गोष्टी निसर्गामध्ये सापडल्या, पण मेंडेलला मात्र असं काही दिसलं नाही. मग याचे रिझन्स काय आहेत. तर सर्वात पहिलं रिझन म्हणजे हिज एक्सपेरिमेंट्स वेअर केअरफुली प्लॅन अँड ही इन्व्हॉल्व लार्ज सॅम्पल. केअरफुली प्लॅन केलेले होते. म्हणजे काय, मग कुठले प्लांट्स हे मेल म्हणून कन्सिडर करायचे, कुठले फिमेल म्हणून घ्यायचे, ती अरेंजमेंट म्हणजे त्याचं सगळं प्लॅनिंग त्यांचं आधीच झालेलं होतं. सो दे आर केअरफुली प्लॅन. बिसाइड्स दिस इन दिस एक्सपेरिमेंट्स ही यूज्ड द सॅम्पल इन लार्ज सॅम्पल्स. पुष्कळ सॅम्पल वापरलं. म्हणजे एकाच वेळी त्यांनी हजार झाडं लावली आणि त्यातले फिमेल आणि मेल हे कन्सिडर करून ठेवले आधीच. हे सगळं व्यवस्थित प्री प्लॅन वर्क होतं त्यांचं, व्यवस्थितरित्या नियोजनबद्ध काम होतं. हे पहिलं कारण आहे त्यांच्या सक्सेसचं. दुसरं, जेवढं काही वर्क होतं त्या प्रत्येक गोष्टीचा, जसं आता मी सांगितलं मेल प्लांट, फिमेल प्लांट, मग कोणते मेल कोणते फिमेल, त्याची कॅरेक्टरिस्टिक काय, कोणते कॅरेक्टरिस्टिक कन्सिडर केले, त्याचा नंबर काय, ते पासून ते सगळं प्रत्येक गोष्ट त्यांनी त्याचा रेकॉर्ड करून ठेवलं. ही रेकॉर्डेड ईच अँड एव्हरीथिंग, प्रत्येक गोष्ट. म्हणजे त्याच्यातून स्टेमन रिमूव्ह करण्याची डेट काय ही सुद्धा त्यांनी नोंद करून ठेवली होती. म्हणून हेही एक कारण आहे की त्यांना त्याचा चटकन त्यांना त्याच्यामध्ये सक्सेस मिळाला. त्यानंतर तिसरं रिझन हे आहे की पी प्लांटमध्ये त्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स जे होते ते सहजपणे दिसून पडतात, रेकग्नाइज होतात. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सचे 7 डिफरंट पेअर्स घेतलेल्या होत्या. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, these contrasting characters can be very easily noticed, easily recognized. म्हणजे जसं एक एक्सपेरिमेंट तुम्ही अभ्यास केलेला आहे, जसा त्यांनी केलेला एक हायब्रिडायझेशनचा रेड फ्लॉवर क्रॉस्ड विथ व्हाईट फ्लॉवर. तर रेड फ्लॉवर जे प्लांट होतं त्याचा जेव्हा क्रॉस केला जातो व्हाईट फ्लॉवर सोबत, तेव्हा पहिलं जनरेशन जे होतं F1 ज्याला म्हणतो आपण, त्या पहिल्या जनरेशनमध्ये सगळे रेड ऑब्झर्व केले होते. हे ऑब्झर्वेशन नोट डाऊन केलं. लगेचच दुसऱ्या जनरेशन हे सेल्फिंग केल्यानंतर, म्हणजे याच्यामध्ये सगळ्या हे जे प्लांट्स होते यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ दिलं. तेव्हा F2 म्हणजे दुसऱ्या जनरेशनमध्ये त्यांना रेड आणि व्हाईट हे दोन्ही पण मिळाले. रेड व्हाईट हे दोन्ही पण क्लिअरली मिळाले. म्हणजे काही प्लांट्स रेड फ्लॉवर होते, काही प्लांट व्हाईट फ्लॉवर होते. त्यामुळे हे असं नाही झालं की रेड व्हाईटचं कुठे कॉम्बिनेशन झालं, नवीनच कुठलं मिळालं, असं मुळीच झालं नाही. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स त्यांना इझिली ते रेकग्नाइज करू शकत होते, असे त्यांना मिळाले. तर चौथं जे आहे, आणखीन एक रिझन याच्यामध्ये हेही आहे की जे काही 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन पी प्लांट दे वर कंट्रोल बाय सिंगल फॅक्टर ईच. म्हणजे आता समजा की आत्ताचं उदाहरण आपण घेतलं, रेड फ्लॉवर क्रॉस विथ व्हाईट. हे एक कॅरेक्टर झालं आणि याचे हे 2 ट्रेड झाले. मग हे एक जर कॅरेक्टर असेल, 1 कॅरेक्टर, दिस सिंगल कॅरेक्टर इट विल बी डिटरमाइंड or governed by a single pair, one pair of allele or one gene. एका जीनने, आता म्हणतो आपण त्याला जीन, त्याला त्यांनी फॅक्टर म्हटलं होतं. एका फॅक्टरने ते गव्हर्न केले जातात किंवा कंट्रोल केले जातात. हेही त्यांनी तेव्हाच सांगितलं. जरी सेल बायोलॉजीचा अभ्यास झाला नव्हता, मायक्रोस्कोप माहीत नव्हतं, न्यूक्लियस नाही, क्रोमोझोम नाही. क्रोमोझोम असे पेअरमध्ये असतात आणि ह्या क्रोमोझोमवर ते जीन्स असतात आणि एका जीनचे 2 अलिल्स असतात.
हे त्यांना माहिती नव्हतं तरीसुद्धा त्यांनी रेडसाठी जे जिनोटाईप वापरलं ते RR लेटर वापरलेलं आहे, म्हणजे ते पेअरमध्ये आहे. तसंच व्हाईटसाठी त्यांनी हेच असतात, ते फक्त ते रेसेसिव्ह असतात म्हणून RR असं स्मॉल R घेतलेलं होतं. त्याच्यामुळे ते जरी माहीत नव्हतं तरीसुद्धा त्यांनी हे त्यांना मिळाले. आणि त्याच्यामुळे हे जेवढे 7 कॅरेक्टर्स होते त्या प्रत्येक कॅरेक्टरचे सिंगल फॅक्टरद्वारा ते कंट्रोल केलं जातं. तर दीज फॅक्टर्स नाव वी नो दे आर लोकेटेड ऑन सेपरेट क्रोमोझोम. They are present on the separate chromosome and these factors they transmitted from generation after generation. हेच या एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्समिट होतात. तर हे एक कारण आहे. ते सेपरेट ट्रान्समिट होतात, त्याच्यामुळे सुद्धा त्यांना सक्सेस मिळाला. कुठेही त्यांना ब्लेंडिंग हे इनहेरिटन्स मिळाला नाही. लास्टली ही इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ डॉमिनंट अँड रेसेसिव्ह. त्यांनी डॉमिनंट आणि रेसेसिव्ह हे 2 टर्म दिल्या एकमेकाच्या विरुद्ध. जसं की निसर्गामध्ये बहुतांशी कॅरेक्टर्स जे आहेत ते डॉमिनंट आहे. कॅरेक्टरमधला एक ट्रेट हा डॉमिनंट असतो नेहमी आणि दुसरा ट्रेट हा रेसेसिव्ह असतो. समजा आपण आय कलरचं एक्झाम्पल घेतलं तर आय कलरमध्ये बघा तुम्ही, निसर्गामध्ये ह्युमन बिईंगमध्ये ब्लॅक आईड पीपल्स आर मोर, हे सर्वात जास्त आहे. ब्लॅक आईड पीपल, त्याच्यापेक्षा कमी जे आहेत ते ब्राऊन आईड आहे आणि सर्वात कमी जे आहेत ते आहेत ब्ल्यू आईड. म्हणजेच ब्लॅक आय कलर इज डॉमिनंट ओव्हर ब्राऊन वन, ब्राऊन इज डॉमिनंट ओव्हर ब्ल्यू and black is also dominant over blue. If the cross made between black and brown, there are chances in the F1 generation of black eye color. जास्तीत जास्त चान्सेस याचे असतील. आणि जर ब्लॅक आणि ब्ल्यू आय कलरचा क्रॉस असेल तर ब्लॅक आयचाच याच्यामध्ये जास्तीत जास्त चान्सेस असेल. ब्राऊन आणि ब्ल्यू आयचं असेल तर सुद्धा ब्राऊन आईडचाच असेल. ब्ल्यू आईड पीपल हे अगदीच कमी असते. जेव्हा पूर्णपणे रेसेसिव्ह अलिल्स त्याच्यामध्ये येतील तेव्हाच फक्त ब्ल्यू आईड पीपल हे तयार होऊ शकतात. म्हणजे हे कॅरेक्टर त्याच्यामध्ये जाण्याचा रेट अतिशय कमी असतो. आणि निसर्गामध्ये असे डॉमिनंट कॅरेक्टर ठरलेले आहेत. काही कॅरेक्टर ठरलेलेच आहेत, जसं हे मी सांगितलं. आणि रेसेसिव्हसुद्धा ठरलेले आहे की ते रेसेसिव्हच राहतील, ते ट्रेट रेसेसिव्हच राहतील. तर हे 2 महत्त्वाच्या टर्म ज्या आहेत त्या मेंडेलनी दिलेल्या आहे. याच्यात त्यांचा ग्रेट सक्सेस आहे. कुठल्याही प्रकारच्या ब्लेंडिंग म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आता समजा आपण रेड फ्लावर आणि व्हाईट फ्लावरचा जर क्रॉस केला तर याच्या आधी मेंडेलच्या आधी सहसा हे जे एक झम्पशन होतं की रेड आणि व्हाईटचा जर क्रॉस तुम्ही कराल तर तुम्हाला पिंक कलरचे फ्लावर असणारे प्लांट्स मिळतील. दिस इज कॉल्ड ब्लेंडिंग. हा ब्लेंडिंग इनहेरिटन्स आहे. पण असं नाही आहे निसर्गामध्ये आपण लाल रंगाचे घोडे पाहतो, पांढऱ्या रंगाचे घोडे पाहतो आणि यांच्यामध्ये जर क्रॉस केला तर काही अदलामधला रंग ग्रे कलरचे वगैरे असे घोडे आपण कधी पाहत नाही निसर्गात. असं दिसतही नाही आणि असं होतही नाही. फक्त 2च कलर आपल्याला दिसून पडतात, म्हणजे एक तर रेड कलरचे किंवा व्हाईट. आणि म्हणजेच मग एक जो रेड कलरचा आहे तो जो आहे तो सहसा डॉमिनंट असेल आणि व्हाईट जो आहे तो रेसेसिव्ह असेल. हे मेंडेलचं वर्क जिथपर्यंत चालू होतं तोपर्यंत तरी त्यांना कुठेही ब्लेंडिंग इनहेरिटन्स निसर्गात दिसला नाही, म्हणून त्यांनी डॉमिनंट आणि रेसेसिव्ह या 2 टर्म क्लिअरली दिले. त्यानंतर आपल्याला काही टर्मिनॉलॉजी पाहायची आहे जी मेंडेलने त्यांच्या वर्कसाठी वापरली होती आणि आताही हॅबिटायझेशन प्रोग्राममध्ये या टर्म्स वापरल्या जातात. इट इज कॉल्ड जेनेटिक टर्मिनॉलॉजी. देर आर नंबर ऑफ टर्म्स दॅट आर यूज. जेनेटिक टर्मिनॉलॉजी व्हाईल डुईंग द हायब्रिडायझेशनचं जेव्हा आपण चार्ट वगैरे लिहितो तेव्हा सुद्धा त्या टर्म्स आपल्याला लिहाव्या लागतात आणि ह्या कन्सिडरही केल्या जातात. जसं आता मी बऱ्याच वेळेला कॅरेक्टर ही टर्म वापरली, पहिली टर्म आहे कॅरेक्टर म्हणजे काय नेमकं. तर कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला डिफाईनच करावं लागेल. कॅरेक्टर इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे जसं आपण आय कलर म्हटलं किंवा हाईट ऑफ द स्टेम, हाईट ऑफ प्लांट, हे कॅरेक्टर झालं किंवा आय कलर हे कॅरेक्टर झालं, आय हे कॅरेक्टर झालं. म्हणजेच काय त्याची जी काही स्पेसिफिसिटी आहे त्या ठराविक ऑर्गॅनिझमची जी काही स्पेसिफिक फीचर आहे, स्पेसिफिक फीचर हवं आपण, दॅट इज कॉल्ड कॅरेक्टर. मग दुसरी टर्म याला लागूनच येते, दॅट वन इज ट्रेट.
ट्रेट म्हणजे काय, तर हे जे कॅरेक्टर आहे, मुख्य जे कॅरेक्टर असेल त्या कॅरेक्टरचा डिटेक्टेबल व्हरायंट. आता हाईट म्हटल्यानंतर आपल्याला अंदाज येत नाही, हाईट म्हणतो आपण की हाईट ऑफ द प्लांट, हाईट ऑफ ए बॉय. पण मग हाईट म्हणजे काय, किती बरेच उंच का, की ठेंगणा, की मीडियम हाईटचा, की काय, ते जे सांगणार आहे ते आहे ट्रेट. म्हणजेच त्याचा कॅरेक्टरचा जो डिटेक्टेबल व्हॅरियंट आहे, डिटेक्टेबल व्हरायंट ऑफ कॅरेक्टर, दॅट इज फॉर ट्रेट. म्हणजे आता समजा हाईट ऑफ द प्लांट घेतला तर दोन टर्म याच्यात, एक तर ते टॉल असेल किंवा डॉर्क असेल. मग टॉलनेस आणि डार्कनेस जो आहे ते झालं त्याचा ट्रेट. तसं आय कलर्स आहे, ब्लॅक आय कलर, ब्ल्यू आय कलर, ब्राऊन आय कलर, हे जे आहे ते त्याचा ट्रेट झाला. सो दिस टू टर्म्स आर देअर. त्याच्यानंतर तिसरी टर्म जी मेंडेलने वापरली होती ती फॅक्टर.